संदीप राठौड़ की हत्या के मामले में नाबालिग समेत 4 गिरफ्तार। 1 जुलाई को कल्याण ईस्ट में 100 फीट रोड पर भीड़भाड़ वाले इलाके में 26 बरस के संदीप राठौड़ को 5 लोगों ने धारदार हथियार से बुरी तरह मारकर फरार हुए थे। संदीप की घटनास्थल पर ही मौत हो गई थी। कल्याण क्राइम ब्रांच और कोलसेवाड़ी पुलिस ने 4 लोगों को गिरफ्तार किया है, जिसमें एक नाबालिग भी शामिल है। पकड़े गए आरोपियों के नाम अरविंद गालपांडे, सैफ उर्फ साहिल नजीर शेख, विद्याधर मुर्गन उर्फ अन्ना है। ये सभी शातिर बदमाश है, जबकि मृतक संदीप राठौड़ भी नामी गुंडा था। पुरानी दुश्मनी के कारण यह हत्याकांड हुआ है, ऐसा पुलिस का कहना है। दिनांक 1/7/2024 रोजी सायंकाळी 6-6:30च्या सुमारास 100 फुटी रोड जवळ एक खुनाचा गुन्हा घडला होता। त्यामध्ये एकूण 4 लोकांना संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेले आहे। त्यापैकी 3 आरोपितांना आम्ही अटक केलेला आहे। त्यापैकी पेंड्या अर्जुन काळपांडे, दुसरा शेख उर्फ साहिल शेख आणि तिसरा विद्यासागर मूर्तील असे 3 आरोपी आहेत आणि त्या 3 आरोपितांना आम्ही आता अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी आणि मयत यामध्ये पूर्वीपासूनची दुश्मनी आहे। या प्रकरणामध्ये अगोदरही मानपाडा या ठिकाणी या आरोपीपैकी एकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल असून जो मयत झालेला आहे त्याच्या मित्रांनी तो केला होता आणि त्यांना अटक झालेली आहे। सदरच्या गुन्ह्यातील जे अटक झालेले 3 आरोपी आहेत त्यापैकी 2 आरोपींवरती यापूर्वीचे सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्याबरोबर जो मयत आहे त्यावरती सुद्धा मर्डर सारखा आणि अटेम्प्ट टू मर्डर सारखे गुन्हे दाखल आहेत। जो 1 तारखेला मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये नवीन कायद्याचे सक्त कलम लावण्यात आलेले आहेत। त्यामध्ये कलम 103(1), 189(2), 191(2), 193(3), 190 आणि याच्यासह महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे आणि शस्त्र अधिनियमाचे कलम पण लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे सदरच्या आरोपींना गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे आणि त्यांना शिक्षाही जास्त होईल।